गुड मॉर्निंग, नमस्कार। तर बघा मित्रांनो, आज मी ही पनीरची रेसिपी बनवते। तर मी लाल मिरच्या आणि काजू 1 तासापूर्वी मी भिजत घातलेले पाण्यामध्ये। तर आज ह्यांच्याकडे बाप्पा येणार आहेत, तर हे कांदा लसूण खाणार नाही आहे। तर जे कांदा लसूण खात नाही त्यांच्यासाठी ही पनीरची होणारी इन्स्टंट रेसिपी आहे। तर कांदा लसूण ज्या दिवशी खायचा नसेल आणि तुम्हाला पनीर खायचं असेल तर ही झटपट टेस्टी अशी रेसिपी तयार होणारी आहे। एक पॅन घेतलं आहे, त्याच्यात अगदी 1 टेबलस्पून एवढंच तेल टाकलं आहे आणि जिरं परतायला ठेवलेत। आणि जी आपण काजूची आणि लाल मिरचीची पेस्ट बनवलेली ना, ती मी ह्या पॅनमध्ये टाकत आहे। आणि ह्या ज्या तेलामध्ये आपण जिरं टाकले त्याच्यासोबत ही काजू आणि लाल मिरचीची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आपल्याला। तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, काजू आणि लाल मिरचीची पेस्ट मी व्यवस्थित परतून घेते। त्यानंतर ना ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 टोमॅटो घेतला आहे मोठ्या साईजचा, तो मी ग्राइंड करून घेतला आहे। एका टोमॅटोची प्युरी करून मी ह्या पॅनमध्ये टाकून ते देखील आहे ना व्यवस्थित परतून घेणार आहे। तर आता पॅनमध्ये गेल्याच्या नंतर छानपैकी व्यवस्थित आपल्याला टोमॅटो परतून घ्यायचा आहे। ह्याच्यात आपण तेल एकदम 1 टेबलस्पून टाकला आहे, त्यामुळे अशा न चिटकणाऱ्या पॅनमध्ये किंवा नॉनस्टिकमध्येच तुम्ही ही पनीरची भाजी बनवा। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता पॅनमध्ये आपण व्यवस्थित हे सगळं ग्राइंड केलेलं परतलेलं आहे। ह्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे, थोडासा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर टाकलेली आहे। आपण ह्याच्यात ऑलरेडी मिरच्या बारीक केलेल्या आहेत, त्यामुळे आपण जी कश्मीरी लाल मिरची पावडर येते ना ती थोडीशी टाकलेली आहे रंगासाठी। आणि त्यानंतर पाणी टाकून आपण हे व्यवस्थित ढवळत राहायचं, हलवायचे, कारण ह्याच्यात काजूची पेस्ट आहे तर खाली लागायचे चान्सेस असतात किंवा गुठळ्यासुद्धा होऊ शकतात। तर हे असं व्यवस्थित हलवल्यानंतर आता मी पनीरचे पीसेस करणार आहे आणि ह्याला चांगली उकळी आल्याच्या नंतर आपल्याला पनीर टाकायचे आहेत। पनीर तुम्ही बटरमध्ये भाजून पण फ्राय करून पण टाकू शकता, पण ही जी रेसिपी आहे ही डाएटवाल्यांची आहे, त्यामुळे तेल, बटर, तूप कमी आपल्याला वापरायचं आहे। त्यामुळे मी पनीर असंच टाकलेलं आहे, तुम्ही बघू शकता, म्हणजे डाएटवाल्यांना पण खाता येईल आणि पनीर हे हेल्दी पण जाईल पोटामध्ये। तर अशा प्रकारे मी 1च चमचा तेलामध्ये ही 1 टेबलस्पून, म्हणजे आपण जेवतो ज्याच्याने तेवढ्या तेलामध्ये ही पूर्ण भाजी बनवलेली आहे 4 माणसांची। तर अशा प्रकारे पनीर टाकल्यानंतर व्यवस्थित पनीर आपलं त्याच्यामध्ये मिक्स झाल्याच्या नंतर आता ह्याच्यावर आपण टाकणार आहोत क्रीम। तर क्रीम तुम्ही घरची पण टाकू शकता, पण मी ही क्रीम रेडी क्रीम आहे ती क्रीम टाकते। फक्त 1च चमचा मी क्रीम टाकलेली आहे, तुम्ही बघू शकता 1 चमचा मी क्रीम टाकलेली आहे। त्यानंतर मी ह्याच्यावर कसुरी मेथी आहे ना ती टाकली आहे। कसुरी मेथी आणि क्रीम टाकल्याच्या नंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि बघा ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि ही आपली रेसिपी तयार आहे। म्हणजे अगदी 10 मिनिटात झटपट, जर तुम्हाला मुलांना टिफिनला द्यायची आहे किंवा गडबडीची वेळ आहे आणि कांदा लसूण खाऊ शकत नाही तर ही रेसिपी तुम्ही करू शकता। झटपट होणारी टेस्टी रेसिपी आहे, कमी तेल लागणारी, कमी वस्तू लागणारी, जास्त साहित्य पण लागत नाही या रेसिपीला। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तर ही मी भाजी ह्याच्यात काढून घेते पनीरची, कारण ह्या पॅनमध्ये मला आता दुसरं जेवण बनवायचं आहे। तर अशी होती आपली आजची पनीरची रेसिपी। मॅडमना पण खूप आवडली, सरांना पण खूप आवडली। थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं क्रीम टाकून मी ती सजवलेली आहे। तर तुम्ही देखील ट्राय करा रेसिपी आणि मला कमेंट करून सांगा तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का। कांदा लसूण ज्यांना नाही खायचं आहे किंवा पूजा आहे, देवासाठी बनवायचं आहे, तर तुम्ही अशी रेसिपी नक्की बनवू शकता। व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा। मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। तर बघा किती सुंदर दिसते ही पनीरची रेसिपी। भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओत, तोपर्यंत बाय बाय।